आज सुद्धा जे सनातनी ब्राह्मण आहेत ते श्रावणी नावाचा विधी करतात. आपल्याकडे आमच्या पुण्यामध्ये तर अशी म्हण आहे, म्हणजे बहुजनांनी खाल्लं तर शेण आणि ब्राह्मणांनी खाल्ली तर श्रावणी. याचा अर्थ काय? याचा अर्थ श्रावण महिन्यामध्ये शेण आणि गोमूत्र खाण्याचा एक विधी हा त्यांच्यात केला जातो. आता त्याला आधी मान्यता देणं याच्यासाठी गोविज्ञान परीक्षा आहे. म्हणजे जी संस्कृती आमच्याकडे नव्हती, ज्याच्याशी आमचा कुठलाही संबंध नाही आणि जी मुळात अवैज्ञानिक आहे. हे विज्ञानानं सिद्ध केलेलं नाही की शेणात कॅप्सूल इतके काय गुण असतात, ते औषध आहे म्हणून कुठलंही पुरावे नाहीत, कुठलंही संशोधन त्या आधारावरचं नाही. भाकड कथा घ्यायच्या, ऋषी मुनी इतके काय जगले कारण ते शेण आणि गोमूत्र पीत असत. सत्य की जय हो. जागृती न्यूज चॅनलच्या प्रबोधन सत्रामध्ये दर शनिवारी सत्यवेद या सदरात मी आपल्याशी संवाद साधतेय. आज जो संवाद आपल्यासमोर मी ठेवतेय तो खरं तर आहे शिक्षणाच्या ब्राह्मणीकरणासंदर्भात. शिक्षणाचं ब्राह्मणीकरण हे आजच्या जी वेगवेगळी संकट आहेत देशापुढची, त्यातलं एक मोठं संकट आहे असं माझ्यासारख्या सत्यशोधक कार्यकर्तीला वाटतं. याचं महत्त्वाचं कारण शिक्षण, खरं तर शिक्षण दलित, बहुजन, आदिवासी, भटके विमुक्त, स्त्रिया अशा समाजातल्या सर्वच घटकांना मिळालं पाहिजे. याच्यासाठी एक मोठा संघर्ष 19व्या शतकापासून, म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या नेतृत्वापासून ते 20व्या शतकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत आपल्याला झालेला दिसतो. शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा, हा एक महान संदेश बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. याचं कारण मानवी जीवन अधिक संपन्न, सुखी आणि अर्थपूर्ण बनवायचं असेल तर त्यासाठी ज्ञानाचा पाया हा आवश्यक असतो. आणि आपल्यासारख्या देशामध्ये या ज्ञानाच्या क्षेत्रातून हजारो नव्हे करोडोंच्या संख्येनं असणाऱ्या समाजाला हद्दपार करणारे कायदे धर्मशास्त्राच्या आधारावर केले गेले. आणि म्हणून शिक्षणात सर्वांना सहभाग मिळाला पाहिजे याची चळवळ आपल्या महामानवांनी केली. पण हा शिक्षणाचा अधिकार आता लढून संघर्ष करून आपल्याला मिळाला. पण तो मिळालेला असताना नेमकं कोणत्या प्रकारचं शिक्षण आपल्याला मिळतंय याचाही विचार केला पाहिजे. आपले जे महामानव आहेत ते सांगत होते की ज्ञानाची कवाडं याच्यासाठी उघडली पाहिजेत कारण आमचा बंद ठेवलेला मेंदू हा चालू झाला पाहिजे. प्रश्न पडले पाहिजेत, विषमता का अस्तित्वात आहे, शोषणाचा अंत कसा करता येईल, आम्हाला अस्पृश्य का लेखलं गेलं, स्त्रियांना खरंच बुद्धी नसते का, हे प्रश्न विचारण्याचं आणि त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग हा ज्ञानातून मिळाला पाहिजे असं महामानव सांगत होते. परंतु आज आपले जे अभ्यासक्रम आहेत ते खरंच आपली ही तर्कबुद्धी जागृत करतात का? आपल्याला समाज बदलाचं आत्मभान या अभ्यासक्रमातून मिळतं का? समतावादी मूल्य खरंच शिक्षणातून शिकवली जातात का? हा प्रश्न अधिक गंभीर होत चाललाय. आणि त्याचं आत्ताचं ताजं उदाहरण, एक तात्कालिक कारण म्हणजे छद्म विज्ञान. ज्या पद्धतीनं विशेषतः केंद्रात ज्या प्रकारचं सरकार 2014 नंतर आलंय तेव्हा विज्ञानालाच खड्ड्यात गाडण्याचं, विज्ञानाला खोटे प्रश्न विचारत किंवा खोट्या भाकड कथा सांगत त्यालाच विज्ञान मानण्याचं एक गोष्ट आपल्याकडे सातत्यानं होताना दिसतीये. मग अगदी खुद्द देशाचे प्रधान सेवक असणारे
एका विज्ञानवादी समूहासमोर असं गंभीर विधान करतात की गणपती म्हणजे आमच्याकडची पहिली शल्य चिकित्सा झालेली आहे. याला आपण छद्म विज्ञान असं म्हणतो. आणि हे छद्म विज्ञान हा योगायोग नाही आहे की भारतीय जनता पक्षाचे वेगवेगळे खासदार, आमदार, कार्यकर्ते हेच वेळोवेळी आपल्याला गोमूत्र पिलं तर कोरोना होणार नाही असं सांगताना दिसतात. गाईच्या शेणातून कुठल्या रेडिएशन येतात आणि त्याच्यातून काय होईल, म्हणजे सर्व अवैज्ञानिक गोष्टींना आज विज्ञान म्हणून आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणावर केला जातोय. तुम्हाला आठवत असेल की आपल्याकडे गर्भसंस्कार म्हणून एक अभ्यासक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्याशी संबंधित ज्ञानशाखांनी केलेला होता. म्हणजे मी तुम्हाला फार मनुस्मृतीतली गोष्ट सांगत नाहीये, त्या भाकड कथा नाहीयेत. आज गर्भसंस्काराचा अभ्यासक्रम शॉर्ट टर्म कोर्स म्हणून शिकवावा हे 21व्या शतकात सांगणारी लोक कोण आहेत याचा विचार तुम्ही केला पाहिजे. ते असं सांगतायत की गर्भसंस्कार म्हणजे गर्भवती स्त्रीनं विशिष्ट दिवशी काय पांढरं दूध पिलं, पांढरे कपडे घातले तर हँडसम पुरुष ती जन्माला घालते, म्हणजे उमदा पुरुष. म्हणजे बाळ जन्माला घालण्याचं एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण त्याला ब्राह्मणी मूल्य चिटकवून, त्याला विषमतावादी मूल्य चिटकवून असं विज्ञानानं कुठेही सिद्ध झालेलं नाहीये की पांढरं अन्न सेवन केलं म्हणजे गोरी मुलं जन्माला येतात. आणि मुळात मूल गोरं असं की काळं ते आईबापांना आपलं मूळ आहे, ते जीवाभावानी वाढवणार आहेत. परंतु आपल्या मनात ही विषमतेचे संस्कार पेरण्यासाठी गर्भसंस्काराचे म्हणजे पुरुष सत्ताक मूल्यांना उजाळा देणारे अभ्यासक्रम आज दिल्ली युनिव्हर्सिटी किंवा वेगवेगळ्या ठिकाणी शिकवण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर आपल्याला केले जाताना दिसतात. हे शिक्षणाचं ब्राह्मणीकरण आहे. याला आम्ही अजिबात भगवीकरण म्हणणार नाही. याचं कारण भगवा रंग आम्हाला अतिशय प्रिय आहे. भग म्हणजे तृष्णा, तृष्णेचा अंत करणारा हा रंग आहे. आणि भगवा आम्हाला गौतम बुद्धांच्या चिवरामध्ये, भिक्खूंच्या चिवरामध्ये समतावादी संदेश देणारा, चारिका करत तो विचार मांडणारा हा भगवा रंग आहे. म्हणून हे शिक्षणाचं भगवीकरण आहे असं आम्ही म्हणत नाही. तो भगवा रंग जो तुकाराम महाराजांनी वारकरी परंपरेनं आपला मानला, वाळवंटाच्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांनी समतेचा नारा देताना हाच भगवा रंग वापरलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं प्रतीक हा भगवा रंग आहे. म्हणून हे शिक्षणाचं भगवीकरण नाही. या अर्थानं गौतम बुद्धांचा विचार सांगणारं, महावीरांचा विचार सांगणारं, छत्रपती शिवरायांचा विचार सांगणारं असं भगवीकरण करणारं शिक्षण तर आम्हाला आणायचं आहे. पण आज भगवीकरणाच्या नावाखाली शिक्षणाचं ब्राह्मणीकरण होतंय, हे या निमित्तानं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आजच्या या संवादामध्ये मला आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधायचंय ते 25 फेब्रुवारी ही झाली आहे आणि त्या दिवशी एक परीक्षा घेतल्या जाणार होत्या. परीक्षा कोण घेणार? या केंद्रीय सत्तेतली एक यंत्रणा ही गंभीर गोष्ट आहे. म्हणजे राष्ट्रीय कामधेनू आयोग हा स्थापन केला जातो. आता कामधेनू आयोग याच्या मागचं राजकारण आपल्या सरळ लक्षात येतं. म्हणजे देश धर्म का नाता है, गाय हमारी माता है. कुणी दिला नारा, कुणी जोडलं गाई, बाई, ती भारत माता या सगळ्याशी. म्हणजे ब्राह्मणी राष्ट्रवादाची प्रतीक म्हणून ही पुढे आलेली आहेत. आपल्याला सत्यशोधक राष्ट्रवादाकडे जायचं आहे. फुलेंनी, बाबासाहेबांनी विचारलेले राष्ट्रवादाबद्दलचे प्रश्न आपल्याला केंद्रस्थानी आणायचे. एकमय लोक म्हणजे राष्ट्र, देश धर्म का नाता है म्हणजे राष्ट्र नव्हे. बाबासाहेब म्हणतात या देशात 2 राष्ट्र आहेत, गावकुसाच्या आतलं आणि बाहेरचं.
ते बदलायचंय आणि तो खरा सत्यशोधक राष्ट्रवाद आपल्याला अस्तित्वात आणायचा आहे. पण आज भलत्याच गोष्टी सांगून आणि देश धर्म का नाता, गाय हमारी माता असं एक काळी घोषणा देत आज तीच माणसं सत्तेत आल्यानंतर राष्ट्रीय कामधेनू आयोग येतो. बरं, कामधेनू आयोगाला आपलं कुठलीही हरकत असायची कारण नाही. कुठल्याही जनावराची काळजी घेणं, त्याचं संगोपन संवर्धन करणं हे मानवतावादी म्हणून आपलं कर्तव्य आहे. परंतु इतका साधा सरळ यांचा हेतू नाही. या आयोगाकडून 25 फेब्रुवारीला गो विज्ञान परीक्षा या देशभर घेतल्या जाणार होत्या. आता गो विज्ञान दोन परस्पर म्हणजे शब्द एकत्र बरोबर आहेत का, याचाच या संवादात आपण विचार केला पाहिजे. गो म्हणजे गाय, गायीचं विज्ञान. आता गायीचं विज्ञानावर आधारित प्रश्न म्हणजे काय असणार? कोणती परीक्षा असतात, त्याचा एक अभ्यासक्रम असतो आणि या अभ्यासक्रमातून विशिष्ट मूल्यांचा प्रसार केला जातो. गो विज्ञान परीक्षेच्या अभ्यासक्रमातून कोणती मूल्य प्रसारित होणार आहेत, काय हा अभ्यासक्रम सांगणार आहे? गायीच्या मूत्रापासून किंवा गायीचं शेण आणि मूत्र गोमूत्र हे पौष्टिक असतं, हा विज्ञानवाद आहे. शेण आणि मूत्र हे खाणं याचे कोणते तरी धागेदोरे आमच्या परंपरेत आहेत का? आम्ही असे कुठले सण उत्सव करतो का की जिथे गायीचं शेण आम्ही खातोय प्रसाद म्हणून, गोमूत्र पितोय? कोणाकडे हे संस्कार? हा प्रश्न या निमित्तानं विचारला पाहिजे. आज सुद्धा जे सनातनी ब्राह्मण आहेत ते श्रावणी नावाचा विधी करतात. आपल्याकडे आमच्या पुण्यामध्ये तर अशी म्हण आहे, म्हणजे बहुजनांनी खाल्लं तर शेण आणि ब्राह्मणांनी खाल्ली तर श्रावणी. याचा अर्थ काय? याचा अर्थ श्रावण महिन्यामध्ये शेण आणि गोमूत्र खाण्याचा एक विधी हा त्यांच्यात केला जातो. आता त्याला आधी मान्यता देणं याच्यासाठी गोविज्ञान परीक्षा आहे. म्हणजे जी संस्कृती आमच्याकडे नव्हती, ज्याच्याशी आमचा कुठलाही संबंध नाही आणि जी मुळात अवैज्ञानिक आहे, हे विज्ञानानं सिद्ध केलेलं नाही की शेणात कॅप्सूल इतके काय गुण असतात, ते औषध आहे म्हणून कुठलंही पुरावे नाहीत, कुठलंही संशोधन त्या आधारावरचं नाही. भाकड कथा घ्यायच्या, ऋषी मुनी इतके काय जगले कारण ते शेण आणि गोमूत्र पीत असत, या पद्धतीच्या भाकड कथा रचून आज त्याला अधिमान्यता देण्याचं काम गोविज्ञानाच्या माध्यमातून केलं जाणार होतं. केरळ एक कम्युनिस्ट राज्य आहे, मातृसत्ता जिथे आजही अस्तित्वात आहे, जिथे सर्वाधिक साक्षरतेचं प्रमाण आपल्याला दिसतं, अशाच केरळमधल्या वैज्ञानिकांनी एकत्र येऊन या गोविज्ञान परीक्षेला ऑब्जेक्शन घेतलं. या परीक्षा रद्द कराव्यात असं वैज्ञानिक सांगतायत, तुम्ही आम्ही नाही. म्हणजे अविज्ञानाचा प्रसार करू नका, कारण अविज्ञानाचा त्यांचा अलीकडचा एक प्रतिनिधी बाबा रामदेव आपल्याला माहिती आहे, ज्यांनी काही आपल्या मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कोरोनाचं औषध त्याचं लॉन्चिंग आणि विक्री सुरू केली आहे. हे सगळं छद्म विज्ञान आहे. हे सगळं ज्ञानाचं ब्राह्मणीकरण करण्याचं आणि बहुजन कष्टकरी बहुजन स्त्रियांच्या विरोधात त्याचा वापर करण्याचं हे एक मोठं षडयंत्र आहे. आणि म्हणून आजच्या सत्यवेदमध्ये या छद्म विज्ञानाला आपण ओळखलं पाहिजे. हे विज्ञान नाही, हे विज्ञानाच्या विरोधी लोक आहेत. आणि ह्याच्यासाठी मी तमाम ऐकणाऱ्यांना, आमच्या विचारांच्या विरोधकांना सुद्धा हे आवाहन जागृतीच्या निमित्तानं करणार आहे, या चॅनलच्या माध्यमातून करणार आहे. अहो, गो विज्ञान परीक्षा घेतात, जरा सावरकरांचं तरी वाचा. सावरकरांनी याच गोमातेबद्दल काय म्हटलंय? गाय एक उपयुक्त पशु, माता नव्हे उपयुक्त पशु. हा अभ्यासक्रम देणार आहात का? आम्ही परीक्षा द्यायला तयार आहोत. तुम्ही खोटच खोटं
आणि केवढं मोठं असं सांगणार असाल, ज्याला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही असं मांडणार असाल, तर त्याला आमच्या यथाशक्ती आम्ही सातत्यानं विरोध करणार आहोत. अर्थात विरोधाच्या तऱ्हा पद्धती आमच्या ठरल्या आहेत. फुले शाहू आंबेडकरांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला लढ्याचे तंत्र शिकवली आहेत. आम्ही संवैधानिक मार्गानं विचारांचा लढा विचारांनी करणार आहोत. तुम्ही छद्म विज्ञान घेऊन उभा राहाल, आम्ही सत्यशोधक विज्ञानाच्या दिशेनं समाजाला घेऊन जाण्याचा सातत्यानं प्रयत्न करणार आहोत. आणि याचसाठी आजचा हा सत्यवेद. मागचे 2 सत्यवेद, त्यातला संवाद तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं ऐकलात, त्याला प्रतिसाद दिला. प्रतिक्रिया देणाऱ्या आमच्या सर्व, म्हणजे काहींनी शंका उपस्थित करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या, काहींनी प्रश्न उपस्थित करणाऱ्या दिल्या, काहींनी अंगठे दाखवले, काहींनी जय भीम केला. या सर्वांचे मी सुरुवातीला मनपूर्वक आभारच व्यक्त करते. पण तुम्ही प्रतिक्रिया सविस्तर द्याव्यात, कारण हा संवाद आहे, हा एकतर्फी राहू नये असं आम्हाला वाटतं. म्हणून हे सत्यवेद तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर छद्मविज्ञानाबद्दलच्या सविस्तर प्रतिक्रिया आपण त्याच्या खाली निश्चित द्याव्यात असं आवाहन आपल्याला या निमित्तानं करते. जाती स्त्री दास्यांताच्या लढाईमध्ये छद्मविज्ञानाच्या विरोधात आपण सर्वजण एकत्रित येऊन विचारांचा जागर करूयात. एवढंच आजच्या सत्यवेदमध्ये. सत्य की जय हो.